मित्रांनो, सध्या सोशल मीडियावर एका ऑनलाईन कॅबमधील धक्कादायक आणि संतापजनक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे। एका जोडप्याने प्रवासासाठी ऑनलाईन कॅब तर बुक केली, पण गाडीत बसल्यानंतर त्यांनी चालकासमोरच असभ्य वर्तन करायला सुरुवात केली। हे पाहून कॅब ड्रायव्हरचा कसा पारा चढला पाहूया या व्हिडिओमध्ये। मिळालेल्या माहितीनुसार प्रवासादरम्यान मागच्या सीटवर बसलेल्या या कपलच्या हरकती हळूहळू वाढू लागल्या। कॅब चालक सुरुवातीला काही वेळ शांत राहून सर्व काही थांबण्याची वाट पाहत होता, पण जेव्हा या जोडप्याचे वर्तन अति झाले तेव्हा चालकाचा संयम सुटला आणि त्याने गाडी थेट रस्त्याच्या बाजूला थांबवली। गाडी थांबवून कॅब चालकाने त्या कपलला चांगला जाब विचारला। चालक संतापाने म्हणाला, हे सर्व करण्यासाठी तुम्ही एखादी रूम का बुक करत नाही? तुम्ही मला मूर्ख समजताय का? मी बऱ्याच वेळापासून हे सर्व पाहतोय, तुम्हाला थोडी सुद्धा लाज वाटत नाहीये का? चालकाचे हे बोलणे ऐकून दोघे एकमेकांपासून थोडे वेगळे झाले, पण चक्रावणारी गोष्ट म्हणजे चालकाने फटकारल्यानंतरही त्या मुलीच्या चेहऱ्यावर जराही पश्चाताप किंवा लाजेची भावना दिसत नव्हती। उलट ती हसताना दिसल्याने चालक आणखीनच चिडला। हा सर्व प्रकार कॅबमध्ये बसलेल्या कॅमेऱ्यात कैद झाला असून टूर विथ विशाल नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे। सार्वजनिक किंवा भाड्याच्या वाहनांमध्ये अशा प्रकारे वर्तन करणे कितपत योग्य आहे आणि यावर कॅब चालकाने घेतलेल्या भूमिकेबद्दल तुमचे काय मत आहे? कमेंट करून मला नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या न्यूज कट्टा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।